नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत झणझणीत, कुरकुरीत आणि एकदम तोंडाला पाणी आणणारा रवा फिश फ्राय। येथे आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे। आता सगळ्यात आधी मासा स्वच्छ धुवून घ्या। मासा बघून वाटतंय ना हे काय चाललंय, पण मासा आता तयार होतोय आपल्या स्पेशल रेसिपीसाठी। एका बाउलमध्ये फिश मसाला, लाल तिखट, हळद, लिंबाचा रस, मीठ सगळं मिक्स करून मस्त पेस्ट तयार करा। हेच खरंच जादूचं मिश्रण आहे। आता आपण माशाला थोडं चविष्ट बनवणार आहोत। आता आपण त्यावर अद्रक लसूणची पेस्ट लावायची। जसं आपण एखाद्या गोष्टीत वेळ घालवतो तसं हे सगळं मसाला माशाला मस्त लावा। मासा मनात म्हणतोय माझ्यावर एवढं प्रेम कुठून आलं। आता आपण जी पेस्ट तयार केली होती ती माशाला दोन्ही बाजूंनी लावायची, अगदी प्रेमाने। आपल्या माशांना इथे व्यवस्थित पेस्ट लावून झाली आहे। आता त्याला मॅरिनेट होण्यासाठी 10-15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा। चला आता कुरकुरीतपणा वाढवायची वेळ आली आहे। एका प्लेटमध्ये रवा घ्या, मुरवलेला मासा त्या मिश्रणात घोळवून घ्या।
बघा, मासा आता एकदम तयार झाला आहे फ्रायसाठी. आता तव्यावर तेल गरम करा. तेल गरम झालं की मासा टाका आणि एका चुर्र. हा आवाज म्हणजे खरं प्रेमाचं प्रतीक. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तळून झाल्यावर माशाला किचन पेपरमध्ये ठेवा. जरा तेल कमी होऊ द्या. आता गरम गरम फिश फ्राय तयार आहे. कांद्याच्या चकत्या, लिंबाची फोड आणि मनातला गोड स्माईल एवढंच लागतं. तर मंडळी, हा होता आपला रवा फिश फ्राय. बनवा, खा आणि मनापासून एन्जॉय करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, फिश फ्राय खाल्लं की मूड ठिकाण्यावर येतो का? मासा तळलात, आता स्वतःलाही थोडं तळा, म्हणजे आराम द्या. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. बाय बाय.